सांगितलं पंकजा माझा वारसा आहे, पण मुंडे साहेब जेव्हा वैयक्तिक तिथे पत्रकारांशी बोलत होते तेव्हा मुंडे साहेबांना पत्रकारांनी विचारलं, तुम्हाला आज गडावरून काय दिसतंय? तुम्हाला गडावरून नेहमी दिल्ली दिसते, तुम्हाला गडावरून मुंबई दिसली, आज तुम्हाला काय दिसतंय? तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं, आज मला गडावरून पंकजा दिसली. ज्या गडावरून गोपीनाथ मुंडेंना पंकजा दिसली होती त्याच गडावर आता पंकजा मुंडेंच्या एंट्रीवरून गदारोळ सुरू झालाय. आणि तोही अवघ्या 2 वर्षात. काय करायचं नेमकं तुम्ही सांगा ना मला. तर वाद आहेच कुठं आमच्यामध्ये? दर्शनाला यायला परवानगी आहे, बसा उठा जा, याला सगळ्याला परवानगी. बंद कुठं दार आवाज आहेत? मी काही रागवलेलो आहे का ती रागवलेली आहे? एक भाषणाचा बालहट्ट आहे तिचा, तो तिने सोडून द्यावा. 1994 पासून गोपीनाथ मुंडे भगवान गडावर दसऱ्याला राजकीय भाषण करायचे. ओबीसीच्या राजकारणाची दिशा ही इथे स्पष्ट व्हायची. गडावरच्या वाढत्या गर्दीमुळे महाराष्ट्रात मुंडेंचा दबदबा वाढला होता. गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजांनी 2 वर्ष ही परंपरा पुढे नेली. मात्र पंकजांनी परळीत भगवान गडा स्थापन केला आणि नामदेव शास्त्री यांनी डिसेंबर 2015ला यापुढे भगवान गडावर कुठलंही राजकीय भाषण होणार नाही हे स्पष्ट केलं. आणि त्याचमुळे आता भगवान गडावर वर्चस्वाची लढाई तीव्र झाली आहे. पंकजा आणि नामदेव शास्त्रींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वितुष्ट आलाय, जे महाराष्ट्राला परिचित आहे. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी भाषणाला बंदी केल्यानंतरही पंकजा मुंडे आक्रमक आहेत. ट्रस्टतर्फे कोणालाही निमंत्रण नाही. आमचा एकमताने ठराव पास आहे. ट्रस्टच्या विरोधात जर जाऊन कोणी सभा घेण्याचा प्रयत्न केला, प्रशासन त्याला जबाबदार राहील. आणि कलेक्टरचे आणि एसपीचं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ही प्रायव्हेट संस्था आहे, खासगी संस्था आहे. इथले नियम ज्याला पाळायचे असतील त्यांनी इथे यावं. भगवान गडावरून ज्यावेळेस भाषणाला मुंडे साहेब उठायचे त्यावेळेस एकच म्हणायचे की भगवान गडाचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम राहील. आणि मला असं वाटतं की भक्त म्हणून प्रत्येकानेच भगवान बाबाचे खऱ्या भक्तांनी भगवान गड हा जपलाच पाहिजे. भगवान गडाची लढाई ही जशी ओबीसी समाजाच्या नेतृत्वाची आहे तशी ती मुंडे कुटुंबातल्या अंतर्गत राजकारणाचीही आहे. त्यामुळेच धनंजय मुंडेंनीही पंकजा आणि नामदेव शास्त्रींच्या वादात हिरिरीनं उडी घेतली आहे आणि पंकजा मुंडेंना सूचक इशारा दिलाय. हा या देशाचा इतिहास सांगतोय की ज्या ज्या वेळेस धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता लढली त्यावेळेस राज्यसत्तेला हातबल व्हावं लागलेलं आहे. हा मेसेज नाही आहे माझा, हा मेसेज नाही. तुम्ही गृहीत धरताय, स्वाभाविक आहे. तुम्ही माध्यमाचे अतिशय ज्येष्ठ प्रतिनिधी आहात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण मेसेज घ्यायचा प्रयत्न करता. हा मेसेज नाही. महाभारत असेल, रामायण असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. दसऱ्याला अवघे 2 दिवस बाकी आहेत. दोन्ही बाजूंचे समर्थक आक्रमक झालेत. पोलीस आणि प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं आव्हान आहे. कारण यावेळेस संघर्ष राजसत्ता आणि धर्मसत्तेमध्ये आहे. कृष्णा केंडेसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, औरंगाबाद.